नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. शहीद जवानांवरती आज मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत, तर दोन्ही शहीद जवानांचं पार्थिव आज औरंगाबादला आणलं जाणार आहे. आपण पाहतोय काल परवा पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 2 जवान देखील शहीद झाले होते. त्यांचं पार्थिव आज आणलं जाईल आणि त्यांच्या पार्थिवावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील. यामध्ये शहीद जवान संजय राठोड आणि नितीन राजपूत या राज्यातील 2 जवानांचा समावेश आहे. त्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार होते. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, साधारण कितीपर्यंत या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील? स्वाती, माहिती अशी कळते की 9 वाजेपर्यंत औरंगाबाद विमानतळावर दोन्ही शहीद जवानांचे पार्थिव येतील आणि त्या ठिकाणाहून एक लोणारला निघेल आणि दुसरा मलकापूरला जातील आणि जवळपास 12 ते 1च्या दरम्यान अंत्यसंस्कार केले जातील. अशा पद्धतीची जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे. 12 ते 1च्या दरम्यान अंत्यसंस्कार होतील अशी सध्या तरी आपल्याकडे माहिती आहे. धन्यवाद सिद्धार्थ या माहितीसाठी. आणि आणखी काही बातम्या थोडक्यात. सांगलीमध्ये कॅन्डल मार्च काढून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुष्पराज चौकातून आमराईज उद्यानपर्यंत निघालेल्या या कॅन्डल मार्चमध्ये शेकडो तरुण सहभागी झाले होते. यावेळी पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी करत पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यात आला. साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे पुलवामा हल्ल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने देशाला सल्ला देताना बघायला मिळाले. जे मेले त्यांचं वाईट वाटतं असं म्हणत त्यांनी एकदा ठिणगी पडली तर उत्तराला प्रत्युत्तर मिळत राहणार असं सांगून हा वाद सामोपचारानं मिटला पाहिजे असंही म्हणाले. जळगाव शहरातील रावसाहेब रूपचंद विद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रद्द करत या कार्यक्रमाऐवजी 6000 विद्यार्थ्यांनी मेणबत्ती पेटवून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बुलढाणा मलकापूर भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्याकरता मलकापूरमधील सर्व धर्मीय नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला. यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. जळगावच्या ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येनं नागरिकांनी एकत्र येऊन शहीद जवानांना आपली श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानचा झेंडा जाळून याचा निषेध करण्यात आला. नाशिकच्या भद्रकाली परिसरातील मुस्लिम बांधवांनी आतंकवादी हल्ल्याचा निषेध नोंदवलाय. मुस्लिम बांधवांनी एकत्र येत या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी हातात तिरंगा घेऊन भारतीय जवान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. काश्मीर भागात एकेकाळी सेवा बजावणाऱ्या पुरुषोत्तम नेवी या माजी सैनिकाच्या मुलाचा विवाह सोहळा होता. यावेळी पुरुषोत्तम नेवी यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्याची सुरू झालेली मंगलाष्टक मध्येच थांबवत अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम अगोदर पार पडला आणि त्यानंतर आपल्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. पुलवामा इथल्या भ्याड हल्ल्याचा संगमनेर शहरातून देखील निषेध करण्यात आला. यावेळी नागरिकांनी मूकमोर्चा काढून या हल्ल्याचा निषेध केला. यामध्ये शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते नागरिक देखील सहभागी झाले होते. सोलापुरातील विविध संघटनांनी एकत्र येऊन पाकिस्तानचा निषेध केलाय. संतप्त नागरिकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलं. या विविध संघटनांच्या माध्यमातून पाकिस्तानचा आणि दहशतवादी संघटनांचा निषेध करण्यात आला. धुळ्यातील चिलाणी गावात नागरिकांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पाकिस्तानला आजन्म लक्षात राहील अशी अद्दल घडवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान शहीद जवान संजय राजपूत यांचं चिलाणी गावचे भाचे या गावचे आहे, त्यामुळे या गावावर शोकाकुल असं वातावरण आहे. जळगावमध्ये नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहण्यास मिळाली. तर RSS, बजरंग दल आणि भाजपतर्फे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून आणि पुतळा दहन करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी पाकिस्तान विरोधात पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळला. यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन या भ्याड हल्ल्या विरोधात कडक कारवाई करून धडा शिकवण्याची मागणी करण्यात आली. वसमत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अकोल्यामध्ये शिवसैनिकांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. अकोला शहरातील गांधी चौकात एकत्रित येत शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जामनेर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. यावेळी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
कोकणात गुहागरमधील हजारो तरुण एकत्र येत रस्त्यावर उतरले आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊ लागले। तरुणांनी दहशतवाद्यांच्या फोटोसह पाकिस्तानचा नकाशा जाळलाय। भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवा अशी यावेळी मागणी करण्यात आली। मालेगावातही हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन कॅन्डल मार्च काढला। राज्यमंत्री दादा भुसे, आमदार आसिफ शेख अशांसह सर्व पक्षी एकत्र आलेले बघायला मिळाले, तर नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहीद झालेल्या जवानांना कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी देखील श्रद्धांजली वाहिली। यावेळी महिलांसह असंख्य तरुणांनी यामध्ये सहभाग घेतला। काश्मीर इथल्या पुलवामा इथल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ जैश ए मोहम्मद या संघटनेचा पुतळा जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 6 जवानांनी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड इथल्या केंद्रात प्रशिक्षण घेतलं होतं। 10 दिवसांपूर्वीच प्रशिक्षण संपवून ते कर्तव्यावर रुजू झाले होते आणि यानंतर मुदखेडच्या सीआरपीएफ कॅम्पवर शोककळा पसरली आहे। शहीद जवान संजय राजपूत यांच्या पार्थिवावर त्यांच्या बुलढाण्यातील मलकापूरमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। 11 फेब्रुवारीला नागपूर सीआरपीएफ ग्रुप सेंटरमधून बटालियन 115 साठी त्यांना पाठवण्यात आलं होतं। शहीद जवान संजय राजपूत यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 4 भाऊ आणि बहीण असा परिवार आहे। पुलवामा दहशतवादी हल्ल्याची तीव्र प्रतिक्रिया सांगली शहरातही उमटली। सांगलीतील काँग्रेस पक्षानं दहशतवादी हल्ल्याविरोधात रॅली काढली। या रॅलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे देखील सहभागी झाले होते। मूक मोर्चा काढून नागरिकांनी पाकिस्तानचा निषेध नोंदवलाय। या हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना आणि सामाजिक संस्थांनी पाकिस्तानचा निषेध केला। यावेळी कोल्हापुरातील बिंदू चौक ते मिरजकर तिकटी शिवाजी पुतळा या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचे लोक एकत्र आले होते आणि त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आणि पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळाही जाळलाय। या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पंढरपूरमध्येही शिवसेनेनं पाकिस्तानचा ध्वज जाळला, तर पंढरपुरात शिवसैनिकांनी एकत्र येत पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज जाळून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला। पाकिस्तानला जशास तसं प्रत्युत्तर द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। वर्धा इथल्या सोशालिस्ट चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी एकत्र येत या घटनेचा निषेध केला। यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पुतळा जाळण्यात आला। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या। यवतमाळमध्येही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे दाते कॉलेज चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला। भारत माता की जय, वीर जवान अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद, वंदे मातरम अशा घोषणा देत या ठिकाणी निदर्शने करण्यात आली। अंबरनाथ शिवसेना शहर शाखेनं पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवलाय। तसंच शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून आपला संताप व्यक्त केला। पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंना त्याचबरोबर क्रिकेटरला देखील भारतात प्रवेश देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधी घोषणा दिल्या। मुंबईच्या घाटकोपर पश्चिमेला रेल्वे स्टेशन परिसरात विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पाकिस्तानचा निषेध केला। तसंच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। संतप्त नागरिकांनी यावेळी पाकिस्तानचा झेंडा आणि नकाशा देखील जाळलाय। पाकिस्तानला धडा शिकवण्याची ही योग्य वेळ असून पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा अशी मागणी या नागरिकांनी केली आहे। नवी मुंबईतही नागरिकांनी पाकिस्तान विरोधी आंदोलन करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। वाशीतील शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधी जोरदार निदर्शने केली। शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळला। यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन या भ्याड हल्ल्याविरोधात कडक कारवाई करून धडा शिकवण्याची मागणी करण्यात आली आहे। अकोल्यामध्ये शिवसैनिकांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय। अकोला शहरातील गांधी चौकात एकत्रित येत शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या पूर्व परिसरात शिवसेनेने बंदची हाक दिली आहे। त्यामुळे आज सकाळी या परिसरातील व्यावसायिकांनी दुकान बंद ठेवून बंदला पाठिंबा दिलाय। दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी रॅली काढली आहे। कल्याण पूर्वेला राहणाऱ्या नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याविरोधात रॅली काढली। यावेळी मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी देखील तसंच नागरिक देखील या रॅलीत सहभागी झाले होते। रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी पाकिस्तान विरोधी घोषणा दिल्या। कल्याणमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून आपला निषेध व्यक्त केला। पुलवामातील दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी केली।
यवतमाळ येथे शिवसैनिकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून घटनेचा निषेध नोंदवला। दरम्यान यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या विरोधात केलेल्या घोषणांनी दत्त चौक परिसर दणाणून दिला होता। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे सांगली जिल्ह्यातही संतप्त पडसाद उमटत आहेत। सैन्य दलावरील हल्ल्याच्या निषेधार्थाने गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय, तर शिवसेनेकडून पाकिस्तानच्या ध्वजाचं दहन करण्यात आलं, तर भाजपकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। येवला लासलगाव इथे विविध राजकीय पक्षांसोबत मुस्लिम समाजही रस्त्यावर उतरला असून संतप्त नागरिकांनी पाकिस्तानचा ध्वज त्यासोबतच हाफिज सईदच्या पुतळ्याचे दहन करून अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। यावेळी पाकिस्तान विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या। सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील निषेध नोंदवलाय। अतिरेकी संघटनांचं वाढणारं बळ चिंताजनक असून प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। जवानांचं बलिदान व्यर्थ ठरू नये अशी आशा विखे पाटलांनी व्यक्त केली आहे। आता बघत आणखीन काही बातम्या थोडक्यात। पुलवामामध्ये झालेल्या भ्याड आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या हल्ल्याचा बदला घ्यावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सामनाच्या अग्रलेखातून केली आहे। राजकीय विरोधकांवर सर्जिकल अटॅक करण्यापेक्षा पाकिस्तानसारख्या सैतानी राष्ट्रावर हल्ला करून जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्याची ही वेळ आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी नागरिकांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय। घाटकोपरच्या नागरिकांनी निलयोग चौकात पुलवामातील दहशतवादी आदिल मोहम्मदचा पुतळा जाळलाय, तसंच पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी नागरिकांनी तीव्र शब्दांमध्ये पाकिस्तानचा निषेध केलाय। पुलवामा हल्ल्यातील दहशतवादी आदिल मोहम्मद दार याचा पुतळा घाटकोपर पूर्व इथे जाळण्यात आला। घाटकोपर वासियांनी निलयोग चौकात पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करून हा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला। मुंबईमध्ये काँग्रेसतर्फे हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी कॅन्डल मार्चही काढण्यात आला। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच महापालिका मुख्यालयासमोर शिवसेनेनं पाकिस्तान विरोधी जोरदार निदर्शनं केली। पुलवामातील आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याचा शिवसैनिकांनी निषेध केलाय। पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तात्काळ बदला घेण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे। मुंबईच्या भेंडी बाजार परिसरातील नागरिकांनीही आपली दुकानं बंद ठेवून पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। यावेळी मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तान विरोधी घोषणा दिल्या, तसंच भेंडी बाजारातील मोहम्मद अली रोडवर नागरिकांनी पदयात्रा काढली। मुंबईच्या वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून आपला संताप व्यक्त केलाय, तसंच पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। शिवसैनिकांनी आक्रोश व्यक्त करत पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे। मुंबईमध्ये शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी काळे फलक घेऊन पाकिस्तानचा निषेध नोंदवला। यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी केली। जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करण्यासाठी कठोर सैनिकी कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे। मुंबईच्या घाटकोपर पश्चिमेला रेल्वे स्टेशन परिसरात विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पाकिस्तानचा निषेध केलाय, तसंच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। संतप्त नागरिकांनी पाकिस्तानचा झेंडा आणि नकाशाही जाळलाय। पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली आहे। नवी मुंबईतही नागरिकांनी पाकिस्तान विरोधी आंदोलन करून आपला संताप व्यक्त केलेला आहे। वाशीतील शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधी जोरदार निदर्शनं केली। शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करत पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे। अंबरनाथ शिवसेना शहर शाखेनं पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवलाय, तसंच शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून आपला संताप व्यक्त केलाय। पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंना तसंच क्रिकेटरला देखील भारतात प्रवेश देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। पुण्यामध्ये नुरा ए हिरा मशिदीत नमाज पठण करून पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचा निषेध केलाय। काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पडसाद उमटत आहे। जैश ए मोहम्मदनं घडवून आणलेल्या या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 40हून अधिक जवान शहीद झालेत। या भ्याड हल्ल्यासाठी भारतानं पाकिस्तानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाही काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। इस्लामाबादमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना मायदेशी बोलावून घेतलंय। लष्कराला कारवाईचं पूर्ण स्वातंत्र्य देताना दहशतवाद पोचणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचक इशारा दिलाय।
तर पुलवामाच्या हल्ल्यात 42 जवानांना प्राण गमवावे लागल्यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे। श्रीनगरमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी जवानांच्या पार्थिवाला खांदा दिला। पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 41 जवान शहीद झाले। या शहीद जवानांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे संजय राजपूतही होते। या वीरपुत्राच्या धाडसाला आणि सर्वोच्च बलिदानाला सलाम करत बघूया त्यांच्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। सीआरपीएफचे जवान संजय राजपूत यांच्या डोळ्यात लहानपणापासूनच देशाचं रक्षण करण्याची स्वप्न होती। मोठ्या मेहनतीनं त्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं आणि 23 वर्ष देशाची सेवा केली। शहीद संजय राजपूत, जन्म 8 मे 1973, प्राथमिक शिक्षण नूतन विद्यालय मलकापूर, माध्यमिक शिक्षण जनता कला महाविद्यालय, 1996 मध्ये सीआरपीएफ मध्ये भरती, पहिलं पोस्टिंग त्रिपुरात। आधीपासूनच मनमिळावू स्वभावाचे संजय संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होते। ते आज आपल्यात नाहीत यावर त्यांच्या मित्रांचा विश्वास बसत नाहीये। परवाच्या दिवशी रात्री त्याचं माझं बोलणं झालं। त्यावेळेस तो जम्मू कॅम्पला थांबलेला होता। त्याचं माझं बोलणं झालं त्यावेळेस तो बोलला म्हणे तिथं जायला म्हणे आता बर्फबारी चालू असल्यामुळे आम्ही भरपूर जवान इथं थांबलेलो आहे, आम्हाला श्रीनगरला जायचं आहे। रस्ता मोकळा नसल्यामुळे ते सर्व लोक थांबलेले होते आणि ते एकाच वेळेस सर्व निघाले आणि हा घात झाला। जेव्हा आम्ही नागपूरमध्ये सर्च केलं तेव्हा मला माहीत पडलं की आमचा शेजारी आता ह्या आपल्या आयुष्यातून उठून गेला आहे, आपल्या मित्रपरिवारातून आपल्या घरातून सर्व उठून गेला आहे। आम्हाला अतिशय वाईट वाटत आहे या घटनेत। हा हल्ला जो झाला या हल्ल्याचा भारत सरकारने जरूर बदला घ्यायला पाहिजे। अतिशय हलाखीच्या परिस्थितीत संजय राजपूत यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि 12वी नंतर सीआरपीएफ मध्ये भरती झाले। आई, पत्नी, 2 मुलं आणि 2 भाऊ असा त्यांचा परिवार आहे। ते गेल्याचं त्यांच्या आईला कित्येक तास सांगितलं नव्हतं। त्या माऊलीच्या असंख्य प्रश्नांना उत्तर देण्याचं धाडस कुणाचंच झालं नसावं। त्यांचा स्वभाव खूप चांगला होता आणि ते खूप मेहनती होते आणि त्यांचं लाकडाचं स्वतःचं दुकान होतं। समजा सीआरपीएफ जॉईन करायच्या अगोदर ते लाकडं फोडत होते इथं आणि ते पहिल्याच याच्यात सिलेक्ट झालेले आहे सीआरपीएफमध्ये। त्यांच्या परिवारामध्ये 2 भाऊ आहे, त्यांना 1 बहीण आहे, आई, 2 मुलं। बरं, हे जाण्याच्या आधी कधी ते मलकापूरला आले होते? आता ते समजा 8 तारखेपर्यंत इथंच होते। 8 तारखेपर्यंत? हो। 8 नंतर तिथं गेले? ते तिथं गेले। संजय यांचं देशप्रेम इतकं होतं की त्यांनी सेवेची 5 वर्ष वाढवून घेतली। मित्रांनी कारण विचारल्यावर संजय म्हणाले होते, देशासाठी आणखी खूप काही करायचंय। त्यांचे हे शब्द आज त्यांच्या मित्रांच्या कानात घुमतायत। स्वभाव त्यांचा एकदम मायाळू आणि प्रेमळ होता आणि देशासाठी त्यांच्या एकदम कर्तव्यदक्ष म्हणून एक शिपाई होते देशाचे आणि ते नेहमी देशासाठी काहीतरी करायचं, देशासाठी राहायचं, जगायचं हेच त्यांचं धैर्य होतं। पुलवामा हल्ल्यात संजय राजपूत शहीद झाले। देशासाठी सर्वोच्च आहुती देणाऱ्या या वीरपुत्राला त्याचं गाव आता पुन्हा कधीच बघू शकणार नाही। पण गावातल्या अनेक लहान मुलांच्या डोळ्यात जी स्वप्न आहेत त्या स्वप्नांमध्ये संजय निरंतर जिवंत राहतील। कृतकृत्य नागरिकांच्या मनात ते अमर आहेत। अमोल गावंडे, मलकापूर, न्यूज 18 लोकमत। तर संजय यांच्यावरील या स्पेशल रिपोर्टसह गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो। बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।